नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पुस्तक मुक्ती कोण पथे, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समारोप. मी माझा निश्चय करून टाकलेला आहे. मी धर्मांतर करणार आहे हे निश्चित आहे. माझे धर्मांतर कोणत्याही प्रकारच्या ऐहिक लाभाकरिता नाही. अशी कोणतीही गोष्ट नाही की अस्पृश्य राहून मला ती प्राप्त करून घेता येणार नाही. माझ्या धर्मांतराच्या मुळाशी आध्यात्मिक भावनेशिवाय दुसरी कसलीही भावना नाही. हिंदू धर्म माझ्या बुद्धीला पटू शकत नाही. हिंदू धर्म माझ्या स्वाभिमानाला रुचू शकत नाही. तुम्हाला मात्र आध्यात्मिक तसेच ऐहिक लाभाकरिता देखील धर्मांतर करणे आवश्यक आहे. काही लोक ऐहिक लाभांकरिता धर्मांतर करण्याच्या कल्पनेस हसतात व तिचा उपहास करतात. अशा लोकांना मूर्ख म्हणण्यात कोणत्याही प्रकारचा संकोच मला वाटत नाही. मेल्यावरती आत्म्याचे काय होईल हे सांगणारा धर्म श्रीमंताच्या उपयोगाचा असेल. फावलेल्या वेळी अशा धर्माचा विचार करून त्यांना मनोरंजन करता येईल. जिवंतपणी ज्यांनी सौख्य भोगले त्यांना आपण मेल्यानंतर आपणास सुख कसे मिळेल याचा विचार ज्यात प्रामुख्याने केला असेल तोच धर्म असे वाटणे अगदी साहजिक आहे. पण ज्यांची अमुक एका धर्मात राहिल्यामुळे राख रांगोळी झाली, हे जे अन्न वस्त्राला मोदात झाले आहेत, त्याची माणुसकी नाहीशी झाली आहे, त्या लोकांनी धर्माचा ऐहिकदृष्ट्या विचार करू नये. तर काय डोळे मिटून आकाशाकडे पाहत राहावे? या गर्भ श्रीमंत रिकाम टेकड्यांच्या वेदांताचा गोरगरिबाला काय उपयोग? धर्म माणसाकरिता आहे. मी तर तुम्हाला असे स्पष्ट सांगू इच्छितो की माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसाकरिता आहे. माणुसकी प्राप्त करून घ्यायची असेल तर धर्मांतर करा. संघटना करवायची असेल तर धर्मांतर करा. समता प्राप्त करून घ्यायची असेल तर धर्मांतर करा. स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचे असेल तर धर्मांतर करा. संसार सुखाचा करायचा असेल तर धर्मांतर करा. जो धर्म तुमच्या माणुसकीला काही किंमत देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुम्हाला देवळात जाऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुम्हाला पाणी पिऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुम्हाला शिक्षण मिळू देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुमच्या नोकरीच्या आड येतो त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुमची पदोपदी मानहानी करतो त्या धर्मात तुम्ही का राहता? ज्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मानला जातो तो धर्म नसून रोग आहे. ज्या धर्मात अमंगल पशूंचा स्पर्श झाला असताना चालतो पण माणसाचा स्पर्श चालत नाही तो धर्म नसून वेडगळपणा आहे. जो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये, धनसंचय करू नये, असे शस्त्र धारण करू नये असं सांगतो तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचे विडंबन आहे. जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित राहा, निर्धनांना निर्धन राहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून ती शिक्षा आहे. धर्मांतराच्या बाबतीत जे जे काही प्रश्न उद्भवतात त्या प्रश्नांना मी यथामती उहापोह करण्याचा प्रयत्न केला. या प्रश्नावरील माझे विवेचन कदाचित पायाळीक झाले असेल, परंतु त्या विषयाचा सांगोपांग विचार करण्याचे मी पूर्वीपासून ठरवले होते. धर्मांतराच्या बाबतीत विरोधकांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यांना उत्तर देणे आवश्यक होते. धर्मांतराच्या घोषणेची सार्थकता पटल्याशिवाय कोणीही धर्मांतर करू नये असं माझं मत आहे. आणि त्यामुळे कोणाचीही वृत्ती सांशक राहू नये व कोणाच्याही मनात किंतु राहू नये एवढ्याकरिता इतक्या सविस्तरपणे या प्रश्नाचा विचार मला करावा लागला आहे. माझे विचार तुम्हाला कितपत पटतील हे मी काही सांगू शकत नाही, परंतु तुम्ही ते पूर्णपणे ध्यानात घ्याल अशी मला आशा आहे. रुचेल ते बोलावे अशा रीतीने लोकप्रियता मिळवणे हे व्यावहारिक माणसाला शोभते,
पण ते पुढाऱ्याला शोभत नाही असे माझे मत आहे. लोकांचे बरे कशात आहे व वाईट कशात आहे हे सांगणे माझे कर्तव्य कर्म आहे. ते तुम्हाला रुचले नाही तर ते सांगणे मला भाग आहे. माझे कर्तव्य कर्म मी केले आहे. आता या प्रश्नाचा निर्णय करणे हे कर्तव्य कर्म तुमचे आहे. धर्मांतराच्या प्रश्नाचे मी मुद्दाम 2 विभाग केले आहेत. हिंदू धर्माचा त्याग करायचा की हिंदू धर्मातच राहायचे, हा त्याचा एक भाग आहे. त्याग करायचा झाल्यास कोणत्या धर्माचा स्वीकार करायचा किंवा नवीन धर्माची उभारणी करायची, हा त्या प्रश्नाचा दुसरा विभाग आहे. मला फक्त आज पहिल्या प्रश्नावरच तुमचा काय निर्णय आहे हे जाणून घ्यायचे आहे. पहिल्या प्रश्नाचा निर्णय झाल्याशिवाय दुसऱ्या प्रश्नाचा विचार करण्यात अगर त्याबाबतीत तयारी करण्यात काही अर्थ नाही. तेव्हा पहिल्या प्रश्नावर जे काही करायचे आहे ते ठरवा. तुम्हाला ते ठरवण्याकरिता दुसरी संधी मला देता येणार नाही. आज या सभेत जे तुम्ही ठरवाल त्याप्रमाणे मग पुढचा कार्यक्रम मी ठरवीन. तुम्ही जर धर्मांतराच्या विरुद्ध निर्णय केला तर प्रश्न मिटला. माझ्या स्वतःकरिता जे मला करायचं असेल ते मग मी करीन. तुम्ही धर्मांतराच्या तर्फेचा निर्णय जर केला तर त्याचबरोबर तुम्ही सर्वांनी संघटित रूपाने धर्मांतर करण्याचे आश्वासन दिले पाहिजे. धर्मांतराचा निश्चय झाला तर वाटेल त्या धर्मात जावे अशा प्रकारची फाटाफूट तुम्ही जर करणार असाल तर मी तुमच्या धर्मांतराच्या कार्यक्रमात पडणार नाही. तुम्ही माझ्याबरोबर यावे अशी माझी इच्छा आहे. ज्या धर्मात आपण जाऊ त्या धर्मात आपल्या उन्नती प्रित्यर्थ जे काही कष्ट व परिश्रम करावे लागतील ते परिश्रम करण्यास माझी तयारी आहे. परंतु मी सांगतो म्हणून धर्मांतर केले पाहिजे या भावनेला वश होऊन काही करू नका. तुमच्या बुद्धीला जर पटत असेल तर त्याला होकार द्या. माझ्याबरोबर न येण्याचा निश्चय तुम्ही केला तरी त्याबद्दल मला काही दुःख होणार नाही. उलट माझ्यावरची जबाबदारी गेली म्हणून मला आनंदच वाटेल. हा निर्वाणीचा प्रसंग आहे हे तुम्ही ध्यानात ठेवालच. तुमच्या भावी पिढीची भवितव्यता तुम्ही ठरवाल त्याप्रमाणे ठरणार आहे. तुम्ही आज स्वतंत्र होण्याचा निश्चय जर केला तर भावी पिढी स्वतंत्र होईल. तुम्ही आज पराधीन राहण्याचा निश्चय केला तर भावी पिढी सुद्धा पराधीनच राहील. म्हणून तुमची जबाबदारी अत्यंत कठीण आहे. धन्यवाद. श्रोतेहो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील. तसेच लाईक आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.